म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच भय उमटलं. खूप मोठी चूक केली तो पुतळा हटवून. म्हातारा म्हणाला, काय रहस्य आहे त्याचं? राजनने विचारलं. सांगतो. तो पुतळा तिथं किती वर्ष होता हे कोणालाच माहिती नाही, पण तो अण्णा भगतचा पुतळा असंच आम्ही ऐकत आलोय. कोणी म्हणतं 100 तर कोणी म्हणतं 200 वर्ष झाली तो पुतळा तिथं आहे. या इतक्या वर्षात या भागात कित्येक मोठी वादळ, कित्येक मोठे पूर येऊन गेले. गावच्या गाव उद्ध्वस्त झाली, पण तो पुतळा जागचा हलला नाही. 25 वर्षापूर्वी तर भूकंप झाला, पण तो पुतळा हलला नाही. जे मी ऐकलंय ते सांगतो. कोणी एकेकाळी तिथं अण्णा भगत नावाचा माणूस राहायचा. एक झोपडी आणि समोर त्याचं शेत होतं. लोक म्हणायची अव्वल दर्जाचा कलाकार होता. जन्मताच उत्तम मूर्ती घडवायचा, मोठमोठे सुंदर पुतळे बनवायचा, पण पैसा काही फार मिळत नव्हता. त्याने स्वतःसारखा हुबेहूब असा एक पुतळा बनवायला घेतला. लोक म्हणतात की तो पुतळा इतका हुबेहूब बनवला होता की अण्णा कोणता आणि पुतळा कोणता हे सांगणं पण अवघड जायचं. यातच अण्णाला एक तांत्रिक भेटला. नरबळी देऊन तुला याच जागेत असलेले गुप्तधन मिळेल असे त्यांनी अण्णाला सांगितलं. हळूहळू गावातली लहान मुलं गायब होऊ लागली. पण एक दिवस अण्णा जे मूल बळी द्यायला घेऊन आला ते त्याच्या हातून आधीच मेलं होतं. मृत शरीराचा बळी देणं म्हणजे अशा साधने सैतानाचा कोप ओढवून घेण्याचं कारण ठरलं. लोक म्हणतात सैतानाचा शाप लागला अण्णाला. दुसऱ्या दिवशी लोकांना अण्णा भगत दिसला नाही, पण रातोरात त्याच्या झोपडीसमोर त्याचाच पुतळा उभा दिसला. तिथून पुढे अनेकांनी ती जागा बळकावण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळे गायब झाले. ज्यांनी त्या जागेवर वाईट नजर टाकली त्यांचं आयुष्य एका भयानक स्वप्नासारखं झालं. दर चंद्रग्रहणाला त्या जागेत अण्णाच्या किंकाळ्या आजही ऐकू येतात. त्याच्या पुतळ्याच्या डोळ्याच्या खाचा अश्रूंनी ओल्या दिसतात. 50 वर्षापूर्वी गावच्या सावकारने तो पुतळा तिथून हटवण्याचा प्रयत्न केला होता, पण पाटील आणि त्याचे 4 कामगार कुठं गायब झाले कोणालाच माहिती नाही. पुढे 10 वर्षांनी एकदा गावात दुष्काळ पडला होता. तलाव सुकून गेला. तेव्हा त्याच्या तळाला 5 पुतळे आढळले, हुबेहूब पाटील आणि त्याच्या 4 मजुरांसारखे. शेवटचा त्याचा वंशज नारबा पण काही दिवसापूर्वी गेला. तुम्ही तो पुतळा नाही हटवला, अण्णा भक्ताला हलवले. त्याचा कोप होत आहे तुमच्यावर. म्हाताऱ्याने सगळं काही सांगितलं. शिरवली गाव आलं होतं. गाडी थांबवत राजनने त्याला विचारलं, मामा यावर आता काय उपाय? तो पुतळा जंगलात जिथं ठेवलाय जसा होता तसा तिथून आण आणि होता त्या जागी स्थापित कर. आतापर्यंत 13 जणांचे बळी गेलेत, अजून कोणाचा बळी तरी जाणार नाही. म्हातारा गाडीतून उतरला. धन्यवाद म्हणून राजन गाडी घेऊन थोडा पुढं आला. अजून कोणाचा बळी जाणार नाही. पण याला कसं कळलं की त्या पुतळ्यामुळे 13 जणांचे बळी गेलेत? 4 लेबर, माने, कालचे 6 मजूर आणि सुरेश, प्रिया बरोबर 13. मी तर याला काहीच सांगितलं नव्हतं. राजन विजेचा झटका बसावा तसा मागे वळून बघू लागला. मागे रस्त्यावर कोणीच नव्हतं. तो कुठे गायब झाला कळलंच नव्हतं. राजन थरथरत साईटवर पोहोचला. काय रे, किती वेळ? आणि हे काय? लेबर नाहीत, माने पण गायब आहे. माणिक शेठ भडकला होता. साहेब, हे प्रोजेक्ट कॅन्सल करावं लागणार आहे. ही जागा शापित आहे. याचा अनुभव मला आला आहे. तुमचे सगळे पैसे मी परत करीन, पण हा प्रोजेक्ट आता मी करणार नाही. काय डोकं ठिकाणावर आहे का तुझं? तुला माहिती नाही का मी कोण आहे? माझे 50 लाख मला 4 दिवसात परत हवेत आणि ही जागा पण मला हवी आहे. माझ्याकडं तुझ्यासारखे 56 बिल्डर आहेत. माणिक म्हणाला, बरं साहेब, तुमचे पैसे तुम्हाला मिळतील, पण ही जागा नका विसरा. ही शापित जागा आहे. राजन म्हणाला, तू मला नको सांगू या गोष्टी. मी आता निघतोय. 4 दिवसात 50 लाख आणि जागेचे पेपर घेऊन ऑफिसला ये. माणिक धमकी देत तिथून निघून गेला. राजन तिथं एकटाच होता. त्याला कळत नव्हतं
आता जंगलातून तो पुतळा आणायचा कसा, कारण एकतर तो एकटा होता आणि जंगलात तो पुतळा आहे कुठं हेही नक्की माहिती नव्हतं. त्याची नजर तलावाच्या बाजूला गेली. तलावाच्या काठावर काहीतरी होतं. तो धावत तिथं पोहोचला आणि त्याला धक्काच बसला, कारण तोच पुतळा तलावाच्या काठी बसलेला त्याला दिसला. राजनने होती नव्हती तेवढी सगळी ताकद लावून तो पुतळा ओढत कसाबसा शेडजवळ आणला. 2 तास मेहनत करून त्याने तिथेच असलेल्या मटेरियलचं फाउंडेशन बनवून तो पुतळा तिथं बसवला. संध्याकाळ होत आली होती. तो तिथून घरी निघाला. घरी पोहोचून त्याने बेडवर अंग टाकलं. आता सुरेश, माने, प्रिया आणि त्या बाकीच्या लोकांचं पुढे काय या विचाराने तो टेन्शनमध्ये होता. सकाळी उठून त्याने पैशाची जमवाजमव सुरू केली आणि संध्याकाळी तो माणिकच्या ऑफिसवर पोहोचला. ऑफिसचा सगळा स्टाफ गेला होता. माणिक आतमध्ये एकटाच बसला असावा हा अंदाज राजनला माणिकची पार्किंगमध्ये उभी असलेली गाडी बघून आला. केबिनचं दार उघडून राजन आत शिरला. माणिकचा फोन वारंवार वाजत होता. केबिनमध्ये कुठेच नव्हता. माणिक शेठ, कुठे आहात? राजनने आवाज दिला, पण 2-3दा आवाज देऊनही काही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी वारंवार वाजणारा फोन राजनने उचलला. माणिक शेठ, मी चंदन बोलतोय. तुमच्या हस्ते तो पुतळा हटवून आपली काही माणसं तो परत जंगलाकडे घेऊन गेली होती. ती अजून आलेली नाहीत आणि मला पण कसं तरी वाटतंय जणू काही माझं अर्ध शरीर सुन्न पडत चाललंय. माणिक शेठ, असं म्हणत फोन कट झाला. राजनला अंदाज आला काहीतरी भयंकर घडलंय, कारण यांनी तो पुतळा परत हटवला. राजन खुर्चीवर बसला. काय करावं कळत नव्हतं. इतक्यात तो बसलेल्या खुर्चीच्या शेजारच्या टेबलाखाली त्याच्या पायाला काहीतरी जाणवलं. त्याने खुर्ची मागे सरकवत टेबलाखाली वाकून बघितलं आणि विजेचा झटका बसावा तसा तो मागे सरकला, कारण माणिक शेठचा अंग चोरून बसलेला पुतळा टेबलाखाली होता. राजन तिथून जीवाच्या आकांताने पळत सुटला. तो घरी आला. माणिक पण गेला होता. आजची रात्र दारू पिऊन तो तराट झाला, कारण या भयंकर घटना माणिकचा जीव घेऊन आता थांबणार होत्या आणि यावेळी पुतळा माणिकने हटवला होता. त्यामुळे आता राजन सुरक्षित होता. दारू पिऊन तो आडवा झाला आणि त्याला झोप लागली. सकाळी फोनच्या रिंगटोनने त्याला जाग आली. फोन सीमाचा होता. हॅलो, बोल ग, कधी येत आहेस? अरे पोचते 2 तासात, गाडीतच आहे. आणि तुझ्या आवाजाला काय झालं? विचित्र वाटतोय, सीमा म्हणाली. वेगळा म्हणजे खपाटीला गेल्यासारखा, सीमा म्हणाली. एक अर्ध किंकाळी सीमाला फोनवर ऐकू आली. ती किंकाळी राजनची होती. आरशात बघत राजन किंचाळला होता, कारण त्याच्या शरीराची अर्धी बाजू निर्जीव पुतळ्यात रूपांतरित झाली होती आणि आरशात त्याला त्या म्हाताऱ्याच्या पुतळ्याचं प्रतिबिंब दिसत होतं. तो म्हणत होता, तुला एकदा माफ केलं होतं, पण तूच सुरुवात केलीस या सगळ्याची. तू तिथं आलास आणि माझी फरफट सुरू झाली नसती आणि आज मला वारंवार माझ्या जागेवरून हटवलं गेलं नसतं. तो पुतळा विवळत म्हणत होता. राजनची किंकाळी हळूहळू मंद होत गेली. पुढचा अनुभव. मध्यरात्रीची वेळ. हातात एक टॉर्च धरून त्या घनदाट जंगलाच्या दोन्ही बाजूने वेढलेल्या पायवाटेने तो एक पाऊल टाकत पुढे चालत होता. मनात कोणताच विचार नव्हता, ना कोणता प्रश्न. मी इथं कसा आणि का हा देखील प्रश्न त्याच्या मनात नव्हता. दूरवर कोणतं तरी जनावर अचानक विवळलं आणि घनदाट झाडीतून काही वटवाघूळ अचानक किंचाळत आकाशात उडाली. त्याच्या पावलांचा त्या पायवाटेवर असलेल्या वाळलेल्या गवतावर पाय पडल्यावर होत असलेला आवाज आता द्विगुणित झाला. म्हणजे कोणीतरी आणखी होतं जे त्याच पायवाटेने त्याच्याच आसपास चालत आहे. त्याने झटकन मागे वळून बघितलं, पण मागे केवळ आणि केवळ अंधार होता. कोणीच दिसत नव्हतं. त्याने परत एकदा समोर बघितलं
आणि चालायचा वेग वाढवला. आता काही मिनिट त्याला स्वतःच्याच चालण्याचा आवाज येत राहिला. काही पावलांवर येताच घनदाट झाडाची दाटी जरा विरळ झाली आणि दूरवर दिव्यांची टिमटिम नजरेला दिसून आली. दूरवर तिथे प्रकाश आहे, म्हणजे या जंगलात जी मनुष्य वस्तीचं अस्तित्व आहे याची जाणीव त्याला क्षणभर सुखावून गेली. त्याने चालायचा वेग वाढवला. झाडांची दाटी विरळ होऊन आता मोकळं माळरान दूरवर पसरलेलं होतं. जसजसा तो त्या प्रकाशाच्या स्रोताच्या जवळ जात होता तसतसं आता त्याला जाणवू लागलेलं की ती एक इमारत आहे, एखादा ओसाड पडलेला वाडा किंवा घर, असं काहीतरी ते होतं. काही अंतर पुढे आल्यावर आता माळरानाचं क्षेत्र संपून काही झाडांचं अस्तित्व सुरू झालं. तो दगडी वाडा अगदी काही मीटर अंतरावर होता. वाड्याच्या आजूबाजूला असलेली जागोजागी भंग पावलेली संरक्षक भिंत दिसत होती. वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशी असलेलं एक लोखंडी गेट अर्धवट मोडून बाजूला पडलं होतं. वाड्याच्या आजूबाजूला वडा पिंपळाची मोठमोठी आकराळ विक्राळ झाडं होती. पिंपळाच्या पारंब्या वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खिडकीला खेटलेल्या दिसत होत्या. मनुष्य वस्तीपासून पूर्णपणे अलिप्त घनदाट जंगलाच्या अगदी मधोमध असलेला तो वाडा म्हणजे खरंच खूप विचित्र असा दिसत होता. अचानक त्याला त्याच्या मागच्या बाजूला कोणाच्या तरी पावलांचा आभास झाला. त्याने झटकन वळून मागे बघितलं, पण मागे कोणीच नव्हतं. त्याने वाड्याच्या अंगणात पाऊल टाकलं. एक थंड हवेची झुळूक वाड्याच्या आतल्या बाजूने त्याच्या अंगाला शिवून निघून गेली. तो 20 पावलं चालत आत वाड्याच्या इमारतीकडे येऊ लागला. अंगणात मधोमध असलेलं तुळशी वृंदावन दिसत होतं. वाड्याची अवस्था अशी असूनही तुळशीचं रोप मात्र अजूनही टवटवीत होतं. तो आता वाड्याच्या मुख्य दारापाशी आला. तो मजबूत जाडसर दरवाजा बंद होता. जुन्या काळातला तो दरवाजा वाजवायला म्हणून त्याने हात पुढे सरसावला आणि दरवाजा आपोआप धाडकन उघडला गेला. ही गोष्ट त्याच्या काळजाला हादरवून गेली, पण का कोणास ठाऊक तो स्वतःला रोखू शकत नव्हता. जणू त्याला ते जे काही होतं ते आत बोलावून घेत होतं. त्याने आत येत वाड्याच्या प्रशस्त अशा माजघराच्या खोलीत नजर टाकली. माजघरात मध्यभागी जमिनीवर खूप साऱ्या पंत्या एकाला एक खेटून तेवत होत्या. त्याचाच प्रकाश त्या खोलीच्या प्रत्येक कोपऱ्याला प्रकाशित करत होता. तो चालत आत त्या खोलीच्या मध्यभागी आला. हॅलो, कोणी आहे का? त्याने इकडे तिकडे बघत आवाज दिला. परत एकदा, पण कोणताच प्रतिसाद त्याला मिळाला नाही. त्याची नजर सहज म्हणून भिंतीवर गेली. खोलीच्या दुसऱ्या बाजूला भिंतीवर त्याची नजर गेली. धुळीने माखलेले काही फोटो त्या भिंतीवर दिसत होते. तो त्या भिंतीजवळ आला. हाताने धूळ पुसत त्याने त्यातला एक फोटो बघितला. एका कुटुंबाचा ग्रुप फोटो होता, ब्लॅक अँड व्हाईट. त्यात एक मध्यमवयीन पुरुष, त्याच्या बाजूला एक स्त्री, त्या स्त्रीच्या कडेवर एक लहान मुलगा आणि शेजारी खुर्चीवर बसलेली एक म्हातारी. त्या म्हातारीच्या खुर्ची मागे उभी एक मध्यमवयीन स्त्री. असे 5 जण दिसत होते. फोटो कदाचित कुठेतरी बाहेर एखाद्या टेकडीवर किंवा बागेत काढला असावा. आजूबाजूला झाडे दिसत होती. त्या फोटोमध्ये त्या म्हातारी आणि त्या लहान मुलाचा आणि खुर्चीच्या मागे उभ्या त्या स्त्रीचा चेहरा नीट दिसत नव्हता. कदाचित मुद्दामून त्या फोटोतील त्यांच्या चेहऱ्याशी कोणीतरी छेडछाड केलेली असावी असं वाटत होतं. अचानक कर्र असा आवाज खोलीच्या दक्षिण भागातील कोपऱ्यातून आला. त्या दिशेला प्रकाश टाकला. तिथं एक डुलणारी लाकडी खुर्ची दिसत होती, जी जराशी हलली होती. त्याला काही कळत नव्हतं इथं नक्की कोण आहे की नाही. आता त्याने बाकीचे फोटो बघायला सुरुवात केली. बाकी फोटो फ्रेम्समध्ये तो पुरुष आणि त्याची पत्नी या दोघांचेच फोटोज होते. वाड्याच्या अंगणात, वाड्याच्या खोलीत असे 3-4 फोटोज होते.
पण या 3-4 फोटोजमध्ये त्या माणसाचा पेहराव जरासा विचित्र होता. त्याने प्रत्येक फोटोत कमरेभोवती धोतर नेसलं होतं, वरच्या अंगावर एक पांढरा पंचा. ती स्त्री मात्र 5 वारी साडीत होती. फोटोवरची धूळ बघून असं वाटत होतं इथं कोणी कित्येक वर्षात आलेलं नाही. पण मग या पंत्या कोण लावून गेलं होतं? अहो, कोणी आहे का? तो जोरात ओरडला आणि लगेचच कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज आतल्या खोलीतून ऐकू आला. एखाद्या वृद्ध पुरुषाचा तो आवाज असावा. याने एक पाऊल टाकत आतल्या खोलीमध्ये प्रवेश केला. खोलीत मध्यभागी एक लाकडी लांबलचक अशी पेटी ठेवलेली आणि खोलीच्या कोपऱ्यात एक पलंग होता. अंधारात नीट समजत होतं की पलंगावर कोणीतरी झोपलेलं आहे. तिथं कसली तरी हालचाल, कसली तरी चुळबुळ सतत होत असलेली त्या माफक प्रकाशातही जाणवत होती. खोकण्याचा तो आवाज एकदाच ऐकू आलेला. तो आता त्या पलंगाजवळ आला. जमिनीवर इतस्त कसले तरी कागद विखुरलेले दिसत होते. पलंगाच्या अगदी 10 फुटावर येत त्याने बॅटरीचा प्रकाश त्या दिशेला टाकला आणि त्याच्या काळजाला हादरा बसावं तसा तो मागे सरकला. एक अर्धवट सडलेलं प्रेत त्या पलंगावर होतं. त्यावर 7-8 उंदीर घुटमळत होते. त्या उंदरांनी ते प्रेत कुरतडलेलं होतं. उंदीर हे साधेसुधे वाटत नव्हते. विचित्र आणि हिंस्र असे ते उंदीर त्या पलंगावर फिरत होते. काही कळून मागे वळून तो आता तिथून पळून जायचं मन बनवेल इतक्या त्या मध्यभागी ठेवलेल्या पेटीचं दार उघडून बाजूला फेकलं गेलं. या क्षणी त्याची बॅटरी आपोआप बंद पडली. खोलीत मिट्ट अंधार होता. त्याला घाम फुटला. क्षणभर सर्वत्र स्मशान शांतता होती आणि त्या पेटीतून काहीतरी उठून बाहेर आलेलं. त्याचे ते 2 चमकदार डोळे तेवढे त्या अंधारात चमकत होते. ते काय होतं, कसं होतं काहीच समजलं नाही. अचानक त्याची बॅटरी सुरू झाली. त्याने त्या पेटीकडे बघितलं. ती पेटी बघून तर त्याला अक्षरशः शिशारी आली. त्या पेटीतही तसेच मोठे मोठे उंदीर 12-15च्या संख्येने घुटमळत होते. बॅटरीच्या प्रकाशात जमिनीवर पडलेल्या त्या कागदांच्या वर त्याची नजर गेली. एका कागदावर एक चित्र रेखाटलेलं दिसत होतं. समुद्र किनाऱ्यावर पडलेली एक लांबलचक आयताकृती आकृती, जिचं तोंड एका माशासारखं होतं आणि बाजूला माणसांच्या मृतदेहाचा रचलेला ढीग, ज्यावर उंदीर विचित्र केलेले दिसत होते. बॅटरी आपोआप परत बंद झाली आणि त्याच्या पायाशी काहीतरी वळवळत असल्याचं त्याला जाणवलं. त्याने पायाला झटका देत तिथून बाहेर पळायला सुरुवात केली. पण त्याचे पाय त्याला जड वाटू लागले. 2 पावलं पुढे येत त्याला जाणवतं की त्याच्या पायावर आणि शरीरावर बऱ्याच संख्येने ते उंदीर चढले आहेत. तो जमिनीवर पडला. त्याच्या पायातला बूट कुरतडत एका उंदराने त्याच्या अंगठ्याला दंश केला. किंचाळत तो पलंगावरून खाली पडला. बाजूला ठेवलेला लँडलाईन फोन खणखणत होता. त्याने आजूबाजूला नजर टाकली. तो त्याच्याच घरात बेडरूममध्ये होता. त्याने सगळ्यात आधी स्वतःचा पाय बघितला. पायाला कोणतीच जखम दिसत नव्हती. हे जे आतापर्यंत तो बघत होता ते एक भयानक स्वप्न होतं. त्याने उठून उभं राहत फोन उचलला. हॅलो अर्जुन, अरे आहेस कुठं तू? सुट्टी अप्रूव्ह झाली की नाही तुझी? समोरच्याने विचारलं. हो झाली. काल रात्री मला सुट्टी अप्रूव्ह झाल्याचं समजलं, म्हणून तुला रात्री फोन केला नाही. सकाळी काही कामं आहेत. काही केसेस माझ्याकडे पेंडिंग आहेत. त्यांच्या फाईल्स ज्युनियरना देऊन येईन. मग 5 वाजता वगैरे निघतो पुण्याहून, अर्जुन म्हणाला. अर्जुनने फोन ठेवला. पण अजूनही तो त्या स्वप्नाचाच विचार करत होता. हे स्वप्न त्याला पडायची ही पहिली वेळ नव्हती. हे स्वप्न त्याला लहानपणापासून आजवर कितीतरी वेळा दिसलं होतं. स्वप्नातील सर्व गोष्टी समान राहिल्या होत्या. फक्त त्याच्या स्वतःचं व्यक्तिमत्व मात्र वयानुसार त्या स्वप्नात बदलत जायचं. जेव्हा तो शाळेत होता तेव्हा त्याला स्वप्नात
आपण खांद्याला शाळेची बॅग आणि युनिफॉर्म घातलेला आहे आणि त्या वाड्यात फिरतोय असं दिसायचं. ते चेहरे आणि तो सगळाच वाडा मात्र त्याने यापूर्वी त्याच्या आयुष्यात कधीही प्रत्यक्षात बघितल्याचं त्याला आठवत नव्हतं. त्याने स्वतःसाठी कॉपी बनवली आणि तो भिंतीला अडकवलेल्या कॅलेंडर जवळ आला. अच्छा, तर असं आहे, वाटलंच होतं मला. काल रात्री 3 वाजता अमावस्या सुरू झाली आहे तरीच म्हटलं हे स्वप्न परत कसं पडलं. तो कॉपी घेत घेत विचार करत होता. 37-38 वय असलेला अर्जुन पोलीस खात्यात सिनियर इन्स्पेक्टर होता. तल्लख बुद्धिमत्ता, चाणाक्ष नजर यामुळे आजवर अनेक केसेस त्याने हातासरशी सोडवल्या होत्या. अजूनही तो अविवाहित होता. कुटुंब म्हणायला असं त्याच्याकडे काहीही नव्हतं. 2 वर्षांपूर्वी आईचे निधन झालं होतं आणि वडिलांना तर त्याने फक्त फोटोतच बघितलं होतं. आज तब्बल 2 वर्षानंतर त्याला 15 दिवसांची सुट्टी अप्रूव्ह झालेली होती. कॉलेजमधले त्याचे 2 मित्र विक्रांत आणि अक्षय यांच्यासोबत गोव्याला जाऊन पुढचे 15 दिवस अगदी मजेत घालवण्याचं त्या तिघांचं ठरलं होतं. सिगरेट ओढत कॉफी घेत त्याने टेबलवर ठेवलेली पेंडिंग फाईलची लिस्ट हातात घेतली. यातल्या काही केसेसवर तो आता काम करत होता. 99% केसेस या नुकत्याच 6 महिन्यात घडलेल्या गुन्ह्यांशी निगडीत होत्या. पण एक केस अशी होती जी 2 वर्षापूर्वीची होती. ती एकच केस अशी होती जी अर्जुनला अजूनही सोडवता आलेली नव्हती. त्या केसचं नाव त्याच्या लिस्टमध्ये बघून त्यालाही ते जरा कसं तरी वाटलं. केस नंबर 3457/2023. ही केस ही फार विचित्र अशी काही नव्हती. पुण्याच्याच येरवाडा कारागृहातून फरार झालेल्या 4 महिला कैद्यांची ती मिसिंग केस होती. 17 जानेवारी 2023च्या रात्री पुण्याच्या येरवाडा येथील महिला कारागृहात रात्रीच्या वेळी आग लागल्याने गदारोळ झालेला. या अग्निकांडात तब्बल 12 महिला मृत झालेल्या. आग कशीबशी विझवण्यात आल्यानंतर याची सखोल चौकशी झाली. त्यात मृत्युमुखी पडलेल्या 12 महिलांची ओळख पटली होती. पण 4 महिला अजूनही बेपत्ता झाल्याचं कारागृह प्रशासनाला लक्षात आलं. या 4 बायका नक्की इथून पळाल्या कशा हे देखील समजू शकलं नाही. सुषमा चव्हाण वय 45, विनीता राव वय 34, अंकिता शिंदे वय 35, राणी कुलकर्णी वय 27 अशी या 4 महिलांची ओळख पटली. पण त्यांचा आज 2 वर्ष झाली तरी काहीच सुगावा लागलेला नव्हता. अर्जुनने ती लिस्ट परत एकदा चेक केली आणि त्यानंतर घडी करून तो कागद टेबलावर ठेवला. तो आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झाला. 10 वाजले होते. त्याला 11:30 पर्यंत पोलीस स्टेशनला पोहोचून हँडओव्हर द्यायचा होता आणि मग परत घरी येऊन पॅकिंग करून निघायचं होतं. अक्षय मुंबईला सेटल होता तर विक्रांत स्वतः गोव्यातच एक हॉटेल चालवत होता. त्यामुळे इथून अर्जुनला एकटाच जायचं होतं. त्याला ड्राईव्ह करत जायला आवडायचं. तसा तो फ्लाईटने जाऊ शकत होता, पण त्याला या प्रवासाचा आनंद घ्यायचा होता. त्याला स्वतःसोबत काही वेळ घालवायचा होता. त्याने पुन्हा 1 कप कॉफी बनवली आणि दुसरी सिगरेट पेटवली. त्याने टीव्ही ऑन केला. न्यूज चॅनल सुरू झाला. टीव्हीवर एक ब्रेकिंग न्यूज येत होती. आज तब्बल 5वा दिवस आहे जेव्हा जगाच्या विविध भागात एक विचित्र प्रकारचा मासा आढळून आलेला आहे. 5 दिवसांपूर्वी सर्वात आधी थायलंडच्या समुद्र किनाऱ्यावर हा मासा आढळून आला होता. त्यानंतर लगेचच ब्राझीलच्या समुद्र किनाऱ्यावर, मग मलेशिया, श्रीलंका आणि आज हा मासा ऑस्ट्रेलियाच्याही समुद्र किनाऱ्यावर आढळून आलेला आहे. त्या बातमीत तो मासा दाखवण्यात येत होता. मलेशियाच्या समुद्र किनाऱ्यावरचा तो त्या माशाचा व्हिडिओ पाहून अर्जुनला काहीतरी क्लिक झालं. हा मासा तर अगदी हुबेहूब तसाच आहे जसं मी स्वप्नात त्या जमिनीवर पडलेल्या कागदांवर रेखाटलेल्या चित्रात बघितला होता. डूम्सडे फिश असे या माशाला म्हटलं जातं. हा मासा सहजासहजी आढळून येत नाही.
अतिशय दुर्मिळ असा हा समुद्री जीव आहे. पाश्चिमात्य देशामध्ये एक धारणा अशी देखील आहे, हा मासा जेव्हा केव्हा आजवर आढळून आला आहे तेव्हा तेव्हा जगावर कोणतं तरी मोठे संकट आलेले आहे. म्हणूनच याला डूम्सडे फिश असं म्हटलं जातं. 2012 मध्ये हा मासा जपानच्या समुद्र किनारपट्टीवर आढळून आला होता आणि तेव्हा काही दिवसातच जपानमध्ये सुनामी ही नैसर्गिक आपत्ती येऊन हजारो लोक मेले होते. 1914, 1939, 1930 या काळातही हा मासा जगाच्या विविध भागात आढळून आलेला, ज्यात मग नंतर पहिलं आणि दुसरं महायुद्ध, आर्थिक मंदी अशा घटना घडल्या होत्या. 5 दिवसात 5 ठिकाणी हा मासा आढळून येणं हा एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे संकेत तर नसेल, या प्रश्नावर न्यूज चॅनल त्याने बंद केला. आजवर ते स्वप्न मला कितीतरी वेळा पडले. लहानपणापासून त्या माशाचं ते चित्र मी लहानपणापासून पाहत आलोय आणि मी खात्रीने सांगू शकतो की हाच तो डूम्सडे फिश आहे जो मी स्वप्नात पाहिला होता. अर्जुन विचारात हरवून गेला होता आणि तितक्यात त्याचा फोन वाजला. हॅलो सर, सुरेश बोलतोय. तुम्ही किती वाजता येत आहात? मी पोलीस स्टेशनला आलो आहे. हो सुरेश, मी पण निघतोच आहे, असं म्हणत अर्जुनने फोन ठेवला आणि तो सगळे विचार झटकून घरातून निघाला. पोलीस स्टेशन त्याच्या घरापासून फार दूर नव्हतं, त्यामुळे त्याने बाईक काढली. आज सकाळपासूनच वातावरण खूप विचित्र झालं होतं. एक विचित्र उदासवानं ढगाळ वातावरण पसरलं होतं. अर्जुन बाईकवरून मुख्य रस्त्यावर आला. सिग्नल लागलेला. अचानक आकाशात ढगांचा प्रचंड असा गडगडाटाचा आवाज झाला. सिग्नलवर उभ्या सगळ्याच लोकांची त्या 5 सेकंदासाठी भांबेरी उडाली. सिग्नल सुटला. हळूहळू वाऱ्याचा वेगही वाढल्याचं जाणवू लागलं होतं. अर्जुन पोलीस स्टेशन समोर गाडी लावून आत शिरला. पोलीस चौकीमध्ये अगदी तुरळक असा स्टाफ होता. तो पोलीस स्टेशन त्या परिसरातलं मुख्य पोलीस स्टेशन होतं आणि तिथे इतका कमी स्टाफ त्यावेळी असणं म्हणजे जरा विचित्र वाटण्यासारखं होतं. येता येता लॉकअपच्या दिशेला त्याने नजर टाकली. तिथे असलेले 5ही लॉकअप आता आरोपींनी भरलेले दिसत होते. प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर एक समान हावभाव दिसत होते. गुन्हा केल्याची कोणतीही पश्चातापाची भावना दिसत नव्हती. काही लोकांच्या चेहऱ्यावर एक विकृत असं स्मित हास्यही जाणवत होतं. 5व्या लॉकअप जवळून जाताना त्याने आत बघितलं. आतमध्ये 3-4 कैदी दिसत होते, पण लॉकअपच्या भिंतीजवळ गाढ झोपलेला एक मध्यमवयीन गृहस्थही होता. अर्जुन आता त्याच्या केबिनमध्ये आला. त्याच्या मागोमाग लगेच सुरेशही केबिनमध्ये शिरला. सुरेश, ही घे लिस्ट. या केसच्या फायली तुला माझ्या केबिनच्या ड्रॉवरमध्ये मिळतील. बाय द वे, आज चौकीमध्ये स्टाफ एवढा कमी का आहे? काल रात्री मी गेलो 11:30ला, तेव्हा मोजून 4 लोक लॉकअपमध्ये बंद होती, पण आता येऊन बघतोय तो लॉकअप भरलेला आहेत. अर्जुन म्हणाला. आज जरा विचित्र वाटतंय सर. असं वाटतंय जणू रात्री 12 नंतर क्राईम रेट अचानक वाढला आहे. ठिकठिकाणी गुन्हे घडण्याच्या कंप्लेंट येत आहेत. सुरेश खूप गांभीर्याने सगळं सांगू लागला. अरे असतात असे दिवस, तुझं कदाचित विश्वास बसणार नाही, पण असे पंचांगामध्ये दिलेले अशुभ दिवस किंवा अगदी सणवारांचे दिवस जेव्हा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह ऊर्जा अगदी टोकाला किंवा पीकला असते, त्या काळामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं. तो रेकॉर्ड काढून बघ. सर्वाधिक गुन्हे दिवाळी, होळी किंवा मग अमावस्येच्या दिवसातच घडतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऊर्जा मानवी मेंदूला विचलित करू शकते. आजही तसंच काहीसं वाटत आहे. वातावरण पण खूपच विचित्र झालंय, पण तू काळजी करू नकोस. संध्याकाळपर्यंत परत एकदा सगळं काही नॉर्मल होईल. चल, मी निघतो. मला पॅकिंग करायचं आहे. काही लागलं तर मला कॉल कर. बाय. असं म्हणून अर्जुन पोलीस चौकीतून निघाला.